कब आओगे, लिखो कब आओगे, तुम बिन ये घर सुना सुना है। झूमती बेलों ने लचकते फूलों, महकते फूलों, चटकती कलियों, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिना सुना सुना है। सदै से आते हमें बरसाते, खुशबू आई है, मुझे आई है, तो घर कब आओगे, कि घर कब आओगे। पत्नी महिला संघटनेचा, पोलीस पत्नी महिला संघटनेचा, गौरांच्या हक्काचं, गौरांच्या हक्काचं, पोलीस पत्नी महिला संघटनेचा, पोलीस पत्नी महिला संघटनेचा, बीडीडीचा हक्काची, बीडीडीचा हक्काची, बीडीडीचा हक्काची, अरे बीडीडीचा हक्काची, कोण म्हणता देणार नाही, अरे कोण म्हणता देणार नाही, पोलीस पत्नी संघटनेचा, पोलीस पत्नी महिला संघटनेचा, पोलीस पत्नी महिला संघटनेचा, गौरांच्या हक्काचं, अरे गौरांच्या हक्काचं, अरे गौरांच्या हक्काचं, पोलीस पत्नी महिला संघटनेचा, पोलीस पत्नी महिला संघटनेचा, बाकी माझे आवाज नाही येते, घर पाहिजे ना, कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही, अरे कोण म्हणता देणार नाही, अरे कोण म्हणता देणार नाही, बीडीडीचा हक्काची, बीडीडीचा हक्काची, बीडीडीचा हक्काची, पोलीस पत्नी महिला संघटनेचा, या मोर्चाचं नेतृत्व करणारे सन्माननीय सुनील राणे साहेब, त्याचबरोबर लोकनेते सन्माननीय गोविंदरावजी मुंडे साहेब यांचं इथे आगमन होणार आहे। मला सर्व पोलीस पत्नी महिलांना एकच विनंती करायची आहे की असा भव्य दिव्य असा विशाल मोर्चा आपल्याला करायचा आहे, त्या मोर्चाची दखल या सरकारला घ्यावी। आता कुठल्याही नका माणसांचा आवाज येतो, माणसांचा आवाजच नाही येते, कुठल्याही बोलू नका, माणसांचा मला आवाज पाहिजे। अरे पोलीस पत्नी महिला संघटनेच्या, गौरांच्या हक्काचं, अरे गौरांच्या हक्काचं, सगळ्या पोलीस पत्नीला एक विनंती आहे, घोषणा देताना आवाज आणि हात दोन्ही वर आणि उंच अगदी तिथपर्यंत जायला पाहिजे। भारत
सन्माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या इथे उपस्थित होणार आहेत। मला सर्व पोलीस पती महिलांना विनंती करायची की थोडं या साईडला या आणि भव्य असा मोर्चा वाटू दे। कुठेही उन्हामध्ये पावसामध्ये आपण कसली अरे कोण मतदान देणार नाही, अरे घर आमच्या हक्काचं घोषणा अशी झाली पाहिजे। तिथं विधान भवनामध्ये बसलेल्या सर्वच आमदारांना याचा आवाज गेला पाहिजे। बीडीडी साईडला खोऱ्यांच्या घरांच्या विषयावर जे काही राजकारण चाललेलं आहे की पोलिसांना घरं आम्ही बाकीच्या पोलिसांसाठी मागत नाहीये, तर बीडीडी साईडला पोलिसांसाठी घरं मागतोय। त्यामुळे मला सर्वांना विनंती आहे की आपल्या काही मैत्रिणी घरी राहिल्या असतील तर त्यांना सुद्धा इथे बोलावून घ्या, कारण की भव्य दिव्य मोर्चा काढायचा आहे आणि तो मोर्चा आता थोड्याच वेळात तिथे सुरुवात होणार आहे। सबके सम्माननीय पूर्व मंत्री श्री दत्ता राणे साहब, यहाँ के अध्यक्ष कृष्णकांत मेडेकर जी, आज के समारोह के प्राण दीपक पाटिल जी, श्री पांडे जी, अन्य कार्यकर्ता और यहाँ भारी संख्या में जमे हुए मेरे पुलिस वसाहत के रहने वाली मेरी बहनों, माताओं और कार्यकर्ता बंधुओं, थोड़ी देर में गोपीनाथ जी मुंडे यहाँ पर आने वाले हैं। आज के समारोह की कल्पना जिन्होंने की सुनील राणे जी, वो उनको लेके थोड़ी देर में यहाँ पर पहुंच जाएंगे। मैं आपके पिछली बार के मोर्चे में भी आया था आजाद मैदान के अंदर और आज भी आया हूं, पर दुख के साथ कहना पड़ता है कि आपके इतने आंदोलन करने के बाद भी सरकार के कानों में अभी तक जू भी नहीं रेंगी है। मेरी विधानसभा के अंदर एक तुलसीवाड़ी है, तुलसीवाड़ी जहाँ पे सफाई कामगार रहते हैं। आपको ये जानकर आश्चर्य होगा, थोड़ा गुस्सा भी आएगा कि तुलसीवाड़ी के लोगों ने हिम्मत की, सफाई कामगार के नाते उनको स्टाफ कटा था, वो रास्ते पर उतर कर आए। एक बार नहीं, दो बार नहीं, 5 बार उन्होंने आंदोलन किए और अभी पिछले सप्ताह ही 742 सफाई कामगारों को परमानेंट घर सरकार की तरफ से हमने करवा के लिया। तो ये इसका मतलब ये निकलता है कि जैसे जब तक बच्चा रोए नहीं तब तक माँ को भी ध्यान नहीं पड़ता कि उसको दूध पिलाना है, उसी तरह जब तक आप सड़क पे नहीं आओगे, आंदोलन करोगे नहीं, ये सरकार जानने वाली नहीं है। पर यदि आपने ऐसे आंदोलन शुरू रखा, सुनील राणे जी और दीपक पाटिल जी के नेतृत्व में आपकी लड़ाई शुरू रही, तो अगली बार आपको आंदोलन में मिलना नहीं पड़ेगा। आपके घरों की चाबी देने के लिए हम बीडीडी चाल के अंदर आएंगे। मैं आपका इतना इस एकता के लिए हार्दिक अभिनंदन करना चाहता हूं। जो सारे इस पृष्ठभूमि है, बीडीडी चाल कैसे ये ब्रिटिशों के काल में बनाई हुई थी, कुछ लोगों को घर मिल गया है, पुलिस को घर नहीं मिला है। पुलिस को यदि घर नहीं मिला तो उसका एकमात्र कारण ये है कि पुलिस के लोग कानून के हिसाब से सड़क पर नहीं आ सकते हैं। पुलिस के लोग तो नहीं आ सकते हैं, पुलिस के घर की जो मालकिन है, बहनें, वो तो घर पे आ सकती हैं। आर पाटिल साहब को आज पता पड़नी चाहिए कि सारी पुलिस की बहनें आज सड़क पर आई हैं और इसके लिए आई है। उनको मंत्रालय में कैबिन नहीं चाहिए, उनको नरीमन फाइन के ऊपर फ्लैट नहीं चाहिए, उनको केवल अपनी बीडीडी चाल के अंदर अपने परिवार की सुरक्षा के लिए एक छोटा सा 180 फीट का घर चाहिए। जो घर उनके पास में है वो उनको मालिकाना हक के रूप में चाहिए। आज जब सरकार पुराने भारतों को मालिकाना घर देती है, स्लम को रीडेवलपमेंट के नाम पर 300 का ओनरशिप का घर फ्री में देती है, तो क्या पुलिस के रहने वालों ने, पुलिस में काम करने वालों का कोई गुनाह है? यदि वो गुनाह है तो केवल इतना ही गुनाह है कि वो सड़कों पे नहीं आ सकते, वो आंदोलन नहीं कर सकते। पर सुनील राणे जी के नेतृत्व में दीपक पाटिल जी का साथ लेकर आज आपने जो ये आंदोलन किया है, ये आंदोलन यशस्वी हो। विधानसभा के अंदर मैंने पिछली बार भी लक्ष्यवेदी डाली थी, आज भी मैंने विधानसभा के अंदर लक्ष्यवेदी डाली है। 2-3 दिन में वो लक्ष्यवेदी विधानसभा के अंदर चर्चा पर आएगी और आपकी ये मेहनत असफल नहीं होगी, आपको आपका हक का घर जरूर मिलेगा। इसी विश्वास के साथ में जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मंगल जी। मंगल जी को विधान भवन में जाना है। पत्नी संघटनेचा, पोलीस पत्नी संघटनेचा देणार नाही, कोण म्हणता देणार नाही, पोलीस पत्नी महिला संघटनेचा, पोलीस पत्नी महिला संघटनेचा आमची मागणी मान्य करा, आमची मागणी मान्य करा। सर्व महिलांना मी विनंती करेन की मोर्चा कशा पद्धतीने आपण पुढे न्यायचा आहे
या पोलीस पथकाचं यांचं सुनाईचं आगमन झालेलं आहे. चला बाजूला आपली मुलं अरे सुनून गाणं अरे सुनून गाणं आगे बढ़ो अरे बाजूला आपली मुलं संघर्ष करा 5 मिनिटं फेरणार नाही अरे घर आमच्या हक्काचं अरे घर आमच्या हक्काचं मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय आशिष शेलार आपल्या लाडके नेते सन्माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याशी आदरांजली मार्गदर्शन करणारे सन्माननीय सुनील राणे साहेब अरे एक मिनिट हा चला एक थांबा रे सर आजच्या आंदोलनाचा मूळ उद्देश काय आणि याच्या मागे काय आहे या पोलिसांना त्यांच्या मालकीचं घर करून द्यावं यासाठी सुनील राणे यांच्या नेतृत्वाखाली गेली 1 वर्ष हा संघर्ष चालू आहे. सरकारने आश्वासन दिलं GR काढला पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आज पोलिसांच्या घरांना 4,000 रुपये भाडे कसं परवडणार आणि म्हणून ही घरं त्यांच्या मालकीची करून दिली पाहिजे हा लढा आहे. यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्याला मालकीची घरं करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जर शासकीय कर्मचाऱ्याला न्याय दिला जातो तर आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसाला का नाही हा आमचा सवाल आहे. म्हणून या घराच्या हक्कासाठी संघर्ष. सर ज्यावेळेस GR निघालेला त्यावेळेस तुम्ही उपमुख्यमंत्री होता त्या संदर्भात पुढे तुम्ही काय केलं कारण की तुम्ही विरोधकांमध्ये आला तर हा आवाज त्यावेळेस का उचलला जात नाही आज का उचलला जातो. शिवसेनेच्या सरकारमध्ये आम्ही ज्या घरामध्ये शासकीय कर्मचारी राहतात त्यांना ती घरं नियमित करण्यासाठी पहिली निर्णय घेतो. तर आमचं सरकार गेलं आणि त्याची अंमलबजावणी टाळली. पोलिसांच्या कोणत्याच हक्काच्या हे महाराष्ट्राचं सरकार जागरूक. IAS IPS अधिकाऱ्याला मात्र स्वतः महत्त्वाचे भूखंड करून देऊन घरं दिली जातात पण आपल्या सगळ्यांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांना मात्र घरं दिली जात नाही. ही दुर्दैवी आहे. हा जो भेदभाव आहे हा भेदभावही आम्हाला समाजासमोर आणायचा आहे आणि म्हणून आम्ही आता सत्तेत नाही म्हणून आम्ही संघर्ष करतो. सर जर बघितलं तर आता इलेक्शन जवळ येतात आहे त्यामुळे हा आवाज उचलला असं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे. 27,000 लोकांचा आता प्रश्न हा ऐरणीवर आला तो म्हणजे पोलिसांना त्यामुळे हे आंदोलन छेडलेलं गेलेलं आहे असं वाटतं.